नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि आता आपण जे अँड्रोकल्स अँड द लॉयन ही जी पाठ आहे त्याचा दुसरा व्हिडिओ जे अ, उरलेला जो भाग होता या पाठाचा त्याचा दुसरा व्हिडिओ आपण सादर करत आहोत. तर इथपर्यंत झालेला होता टू ही सरप्राईज अँड वॉन्डर द लॉयन देन लीक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. त्यानंतर आहे अँड्रोकल्स रिमेन विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. तर हा जो अँड्रोकल्स होता तो लायनसोबत जे आहे जोपर्यंत तो पुन्हा चालू शकत नव्हता, म्हणजे चालायला जेव्हापर्यंत लागेल तोपर्यंत तो त्याच्यासोबत का झाला, रिमेन म्हणजे तो त्याच्यासोबत राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ हेल्पलेस बीस्ट. आणि हा जो अँड्रोकल्स होता काय करत होता, ही वुड हंट, हंट म्हणजे शिकार करणे, शिकार करत होता, जंगलामध्ये शिकार करत होता. अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट, आणि तो काय करत होता, जे फूड आहे, अन्न आहे, त्या हेल्पलेस बीस्ट म्हणजे जे हेल्पलेस आहे, ज्याला कोणतीही प्रकारची सहायता नव्हती, त्या बीस्ट म्हणजे ह्या टायगर म्हणजे ह्या लॉयनसोबत, सिंहासोबत तो काय करत होता, शेअर करत होता, म्हणजे त्याच्यासोबत तो वाटा करत होता. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वाउंड. आणि प्रत्येक दिवशी तो काय करत होता, त्याचा जो वाउंड आहे, जखमा आहे, त्याला तो म्हणजे स्वच्छ करत होता आणि त्याला ड्रेस करत होता, म्हणजे कपडे वगैरे बांधत होता. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच जे हा लॉयन होता तो फिरायला लागला. मेनी टाइम इट फॉलोड अँड्रोकल्स वेर एव्हर ही वेंट. आणि पुष्कळ वेळा काय होत होता, हा जो लॉयन होता तो अँड्रोकेल जिथं जात होता तिथं तो जात होता, त्याला फॉलो करत होता, त्याच्या पाठलाग करत होता. इन द मीन वाईल अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेन टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव्स अँड्रोकल हॅड रन अवे. आणि त्या दरम्यान काय झाला की अँड्रोकल्सचा जो मास्टर होता, मालिक होता, त्यांनी आपले जे ऑथॉरिटीज आहे, ऑथॉरिटीज म्हणजे जे अधिकारी आहेत, त्यांना अशी तक्रार केली होती, कंप्लेन केली होती की त्याचा जो स्लेव आहे, गुलाम आहे अँड्रोकल्स, तो काय झालेला आहे, तो रन अवे म्हणजे तो पळून गेलेला आहे. सोल्जर वे सँड इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर. अशा प्रकारे त्यांनी आपले जे सैनिक आहे त्या प्रत्येक दिशेला जे आहे त्याला कॅप्चर म्हणजे बंदी बनवण्याकरिता, पकडण्याकरिता पाठवलेले होते. कॅप्चर अँड्रोकलला पकडण्याकरिता पाठवले होते. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. आणि ते जे सैनिक होते त्यांना हाय आणि लो हे सगळीकडे जे आहे वरपासून खालीपर्यंत त्यांनी काय केलं, त्याचा शोध केला, पण तो मिळाला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट व्हेर एव्हर अँड्रोकल्स लिव्ह. आणि ॲट लास्ट म्हणजे शेवटी काय झालं, ते त्या जंगलामध्ये आले ज्या जंगलामध्ये अँड्रोकल्स राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. इट सो हॅपन, मग काय घडला, असं घडला दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन, म्हणजे अँड्रोकल जे आहे एकटाच जे आहे तो बाहेर गेला होता, दॅट डे त्या दिवशी, व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. आणि लॉयन काय करत होता, केव जवळ म्हणजे एक जी आहे गुफा होती त्याजवळ तो रेस्टेड म्हणजे विश्रांती घेत होता, आणि अँड्रोकल जे आहे एकटाच बाहेर गेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर. आणि अशा प्रकारे जे बोथ ऑफ देम म्हणजे दोन्ही जे आहेत, लॉयन अँड द अँड्रोकल, फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर. अशा प्रकारे दोन्ही जे आहे ते सोल्जर म्हणजे सैनिकांच्या हातामध्ये आले. सैनिकांच्या हातामध्ये आले म्हणजे सैनिकांनी त्यांना पकडले. इन टू हँड्स ऑफ सोल्जर. द सोल्जर टूक देम बॅक टू द सिटी. आणि ते जे सैनिक होते त्यांनी काय केला, त्यांना शहरामध्ये त्यांना जे आहे पुन्हा परत त्यांनी नेले. टूक देम टू द सिटी म्हणजे त्यांना सिटीमध्ये त्यांनी परत नेले. दे पुट अँड्रोकल्स इन चॅन इन प्रिझन. त्यांनी अँड्रोकलला काय केलं, चॅनमध्ये जे बांधून आहे त्याला तुरुंगामध्ये टाकलं. द लॉयन वॉज केज्ड. आणि जे लॉयन आहे त्याला केज्ड केलं, केज म्हणजे पिंजड्यामध्ये टाकलं लॉयनला. इन दोज डे पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर पेड टू वाईल्ड बीस्ट.
इन दोज डे म्हणजे त्या दिवशी काय होत होता, पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी, जर एखादा व्यक्ती माणूस जर गिल्टी असा माहीत झाला, गिल्टी आहे असं सापडलं, गिल्टी म्हणजे अपराधी असं माहीत झाला, ऑफ अ सिरियस क्राईम, एखादा सिरियस क्राईम करिता म्हणजे एक गंभीर अपराध त्यांनी केलं, वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट, त्यावेळेस कशाची सजा दिली जात होती, एखादा जंगली पशूंना खाऊ घालण्याकरिता, त्यांना खाण्याकरिता त्यांना सोडण्यात येत होता. ॲज पनिशमेंट म्हणजे एक शिक्षाच्या रूपाने, पनिशमेंट. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम, आणि त्या काळामध्ये आपल्या मालकाला सोडून पळणे हा म्हणजे काय होता, सिरियस क्राईम होता, म्हणजे खूप गंभीर अपराध मानले जात होते. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट, आणि म्हणूनच त्या अँड्रोकल्स होता त्यांनी आपल्या मालकाला सोडलं होतं, म्हणून त्याला पण एखादा वाईल्ड बीस्टला खाऊ देण्याकरिता अशा प्रकारची जी आहे टू बी थ्रोन, म्हणजे अशी शिक्षा त्यांना देण्यात आलेली होती, अशी शिक्षा त्यांना मिळणार होती. त्यानंतर हा बघा, हा चित्रामध्ये लॉयन आणि अँड्रोकल्स आहे. आता ऑन द अपॉइंटेड डे द एम्पेरर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ऑन द अपॉइंटमेंट डे म्हणजे एका ठराविक दिवशी काय घडलं, द एम्पेरर म्हणजे सम्राट किंवा राजा, अराइव्ड ॲट द सर्कल, तो सर्कलमध्ये आला, मध्ये आला, अँड टूक हिज प्लेस, ते ॲट द सर्कस, ओके, तर सर्कसमध्ये आला आणि टूक हिज प्लेस, आणि त्यांनी आपल्या जागा घेतली, म्हणजे आपल्या जागावर बसला. द क्राऊड चियर्ड लाऊडली, अशा प्रकारे जे क्राऊड होती म्हणजे लोकांची जी गर्दी होती ते चियर्ड लाऊडली म्हणजे जोराजोराने आनंदाने ते जे आहे ओरडू लागले, चियर करू लागले. द ट्रम्पेटर्स ब्लो द ट्रम्पेट अँड द अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू ॲरेना, आणि ट्रम्पेटर म्हणजे जे तुतारी वाजवणारे आहे, ब्लेव द ट्रम्पेट, त्यांनी आपली तुतारी वाजवली. अँड अँड्रोकल वॉज ब्रॉट इन टू ॲरेना, आणि अँड्रोकलला जे आहे त्या ॲरेना म्हणजे एका प्रकारचा ग्राउंड आहे जिथं आज ज्याच्या सगळीकडे जे लोक बसतात, अशा प्रकारे त्या ग्राउंडमध्ये अँड्रोकलला आणण्यात आला. हिज चेन वेअर अनबाउंड, म्हणजे त्याचे जे चेन होते त्याला शरीराला लागले, त्याला अनबाउंड केले गेले म्हणजे सोडण्यात आले. ही फेल्ट वीक अँड डिसमेड, आणि तो कसा वाटत होता, वीक आणि डिसमेड म्हणजे दुखी आणि तो जे आहे कमजोर जो आहे तो वाटत होता. ही वॉज सर्टन दॅट ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, आणि ही वॉज सर्टन, त्याला असा वाटत होतं की आता निश्चितच काय आहे, हे जे आहे माझा शेवटचा दिवस आहे, माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे, असं त्याला वाटत होता. ॲट द अपोजिट अँड ए गेट वॉज रेज्ड अँड अ फिरेसियस लॉयन वॉज रिलीज इन टू द ॲरेना. ॲट द अपोजिट एंड म्हणजे त्याच्या समोरच्या बाजूला, समोरच्या दिशेला काय झाला, ए गेट वॉज रेज म्हणजे ते गेट जे आहे रेस करण्यात आला म्हणजे उघडण्यात आला. अँड फिरोसियस लॉयन वॉज रिलीज इन टू ॲरेना, आणि जो फिरेसियस लॉयन होता म्हणजे जो खूप भयानक होता, वॉज रिलीज इन टू ॲरेना म्हणजे त्या ॲरेनामध्ये, त्या ग्राउंडमध्ये त्याला सोडण्यात आला. इट हॅड बीन कॅप्ट हंग्री टू मेक इट मोर फिरोसियस, आणि तो जो लॉयन होता, हे सैनिकांनी पकडला होता, त्याला काय केला, इट हॅड बीन हंग्री टू मेक इट मोर फिरोसियस, आणखी जास्त खतरनाक व्हावं म्हणून त्याला काय हंग्री ठेवण्यात आला म्हणजे भुकलेला ठेवण्यात आला. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर, आणि अँड्रोकल जो होता तो जे आहे त्याला भीती वाटत होती आणि तो पूर्णपणे जे घाबरलेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट, पण काय झालं, त्यांनी पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी आपला एक जे आहे ब्रेव्ह म्हणजे साहस दाखवला, हिंमत दाखवली, आणि तो घाबरला नाही, अशा प्रकारे त्यांनी जे व्यवहार केला. द लॉयन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड हिम. लॉयन सॉ अँड्रोकल, लॉयननी जेव्हा अँड्रोकलला बघितला, अँड रश टुवर्ड हिम, आणि त्यानंतर तो त्याच्याकडे काय झाला, रश झाला म्हणजे त्यांनी जे धावपळ केली, तो पटकन त्याच्याकडे गेला.
बाउंडिंग अँड रोरिंग म्हणजे गर्जना करून आणि बाउंडिंग म्हणजे सगळं सोडत, सगळ्या गोष्टी सोडत जे आहे तो आणि गर्जना करत जे आहे त्याच्याकडे तो रश झाला म्हणजे तो धावून गेला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण अचानक काय झाला, अचानक काय झाला तो इट स्टॉप इन इट्स ट्रॅक म्हणजे जे पट्टी आहे त्या पट्टीमध्ये तो अचानक काय झाला थांबला. कोण? लॉयन. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड आणि त्यानंतर जो आहे तो स्लोली हळूहळू तो समोर जे आहे आला. मूव झाला म्हणजे समोर आला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड आणि ऑल इट्स रेज म्हणजे राग आणि त्याचे जे राग होते कोणाचे? लॉयनचे. सीम टू हॅव मेल्टेड म्हणजे थंड झाले होते. अशा प्रकारे त्याचे जे पूर्ण राग होते ते असं वाटत होते की ते सगळं थंड झाले होते. अँड्रोकल सॉ धिस टू. अँड्रोकल यांनी सुद्धा हे बघितलं. इच फ्रेंड रिकॉग्नाइज्ड द अदर आणि इच फ्रेंड म्हणजे प्रत्येकाने काय केलं? एकमेकाला ओळखलं. हे म्हणजे प्रत्येक जे आहेत अँड्रोकल्स अँड लॉयन त्यांनी एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड द अँड्रोकल अगेन, बट वेन इट रीच हिम इट बिगेन टू पूर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. टू एव्हरीवन अमेजमेंट म्हणजे जे प्रत्येक जे लोक होते त्यांना काय वाटलं? आश्चर्य वाटलं. अमेजमेंट म्हणजे आश्चर्य वाटणे. द लॉयन बाउंडेड. टू एव्हरीवन अमेजमेंट द लॉयन बाउंडेड म्हणजे तो धावून त्याच्याकडे गेला. अँड्रोकल अगेन म्हणजे अँड्रोकल च्याकडे गेला. बट व्हेन इट रीच्ड हिम. परंतु जेव्हा तो लॉयन याच्याकडे पोचला, इट बिगेन टू पूर अँड रब इट नोज अगेन्स्ट हिम. तर जेव्हा तो लॉयन जे आहे अँड्रोकल्स पर्यंत पोहोचला त्यांनी काय केला? इट बिगेन म्हणजे त्यांनी सुरुवात काय केली? पूर अँड रब इट पूर म्हणजे थोडासा गुरगुरची आवाज काढताना, रब म्हणजे घासू लागला. इट्स नोज आपले जे नाक आहे अगेन्स्ट हिम म्हणजे त्या अँड्रोकल्सला आपली जे नाक आहे तो घासू लागला. अँड्रोकल्स हग्ड द लॉयन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोकल हग म्हणजे कुल्ला घेणे. तर अँड्रोकलने काय केला? त्या लॉयनला आपल्या कुल्ल्यामध्ये घेतलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय आणि त्यानंतर वेप्ट म्हणजे रडणे. तर अशा प्रकारे जे आहे आनंदाने जे आहे तो आनंदाने आणि रिलीफ म्हणजे थोडासा बरं त्याला वाटले आणि तो रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पेरर वॉच्ड धिस स्टँडर्ड साईट इन अ ग्रेट वंडर. आणि जे ऑडियन्स होते, प्रेक्षक होते, इन्क्लुडिंग एम्पेरर म्हणजे त्या सम्राटला म्हणजे सम्राटसुद्धा त्याच्यामध्ये होता. त्यालाही धरून सम्राटला किंवा राजाला धरून वॉच धिस टेंडर साईट त्यांनी काय केलं? हे टेंडर जे साईट आहे त्या म्हणजे अशा प्रकारचा हा कोमल दृश्य त्यांनी बघितला. इन ग्रेट वंडर. आणि कशा प्रकारे बघितला? ग्रेट वंडर म्हणजे खूप मोठा आश्चर्याने त्यांनी बघितला. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि लोकांनी काय केला? बिगेन टू चिअर. लोकांनी आनंद साजरा करायला आता सुरुवात केला. बिगेन टू चिअर अँड्रोकल. अशा प्रकारे जे आहे अँड्रोकलला चिअर करायला त्यांनी सुरुवात केला. अँड आस्कड फॉर हिज रिलीज. आणि त्याचे जे रिलीज आहे म्हणजे स्वतंत्र करण्याकरिता, त्याला सोडण्याकरिता त्यांनी विचारले. द इम्पेरर आस्कड द अँड्रोकल टू एक्सप्लेन द लॉयन स्ट्रेंज बिहेवियर. अशा प्रकारे इम्पेररनी काय केलं? अँड्रोकलला विचारलं की अशा प्रकारे जे स्ट्रेंज बिहेवियर आहे, विचित्र जे व्यवहार आहे ते कसं काय घडलं त्याला स्पष्ट करण्याकरिता राजांनी विचारलं. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्पेरर वॉज ऑल्सो मूव्ड बाय ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मेन अँड बीस्ट. आणि जेव्हा हे सगळी स्टोरी राजाने ऐकली तेव्हा तोही काय झाला? त्यालाही थोडीशी जे आहे फिलिंग आली म्हणजे अशी भावना स्ट्रॉंग खूप अशी मोठी भावना त्यांनी व्यक्त केली. द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप म्हणजे ग्रॅटिट्यूड
आणि फ्रेंडशिप यांची जो मित्रता होती. आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे एका प्रकारच्या एकामेकांच्या आभार मानणे, एकामेकाला समजणे बिटवीन द मेन अँड बीस्ट. अशा प्रकारे माणूस आणि जे पशु आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ग्रॅटिट्यूड आणि फ्रेंडशिप आहे. ते जे आहे जे राजांनी आहे त्याच्याबद्दल भावना व्यक्त केली. ही ऑर्डर्ड दॅट द अँड्रोकल शुड बी सेट फ्री. अशा प्रकारे राजांनी काय केलं, अँड्रोकलला सेट फ्री म्हणजे त्याला स्वतंत्र करण्याचा ऑर्डर दिला, म्हणजे आदेश दिला. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि असा घोषणा केली की आता जे आहे अँड्रोकल स्लेव म्हणजे कधीही यानंतर गुलाम राहणार नाही. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcle replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणि राजाने जेव्हा विचारले की आणखी तुला काही रिवॉर्ड पाहिजे का, बक्षीस पाहिजे का, तेव्हा अँड्रोकलनी काय उत्तर दिलं की त्याला कोणत्याही प्रकारच्या रिवॉर्ड पाहिजे नाही, पण काय पाहिजे, बट ही वॉन्टेड टू लायन टू बी सेट फ्री. म्हणजे हा जो सिंह आहे त्याला पण तुम्ही स्वतंत्र केला, त्यांना पण तुम्ही मुक्त करण्याकरिता त्यांनी जे आहे विनंती केली. आणि अशा प्रकारे टू फ्रेंड वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे जे दोन्ही मित्र होते ते पुन्हा जे आहे जंगलामध्ये गेले आणि आपला स्वतंत्र जीवन जे जगू लागले, म्हणजे स्वतंत्र जीवन जगण्याकरिता ते पुन्हा जंगलामध्ये गेले. अशा प्रकारे हे जे आहे मेन अँड बीस्ट याची कथा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाला समजल्यानंतर तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे, त्यामध्ये मॅच द फ्रेजेस कॉलम ए विथ द कॉलम बी याला मॅच करायचे आहे, अशा प्रकारे दिलेलं आहे. तर तुम्ही हे सगळं जे तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे ॲक्टिव्हिटीज आहे त्याला तुम्ही जे आहे या पाठाला समजून जे पूर्ण करू शकता. धन्यवाद.